समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या 230हून अधिक कंत्राटी सफाई कामगारांच्या समस्या आणि शोषणाविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने सहाय्यक कामगार आयुक्त व अधिष्ठाता यांना निवेदन सादर केले। या निवेदनात बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांकडून नेमलेल्या कामगारांना किमान वेतन, सुरक्षा साहित्य, बोनस यांचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। कामगारांना 1-2 महिने पगार थकवून ठेवणे, सुरक्षा साधनांचा अभाव, बोनस न देणे आणि धमक्यांचा आरोपही करण्यात आला। कामगार संघटनेने कंत्राटी कामगार नियमन व संपुष्ट अधिनियम 1970, किमान वेतन कायदा 1948 आणि इतर श्रम कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला आहे। या निवेदनाद्वारे संबंधित कंपन्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, कामगारांना किमान वेतनासह थकीत रक्कम तातडीने द्यावी, मागील वर्षांचा बोनस अदा करावा, कामगारांना धमकावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून अन्याय सुरूच राहिल्यास तसेच प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने दिला आहे। निवेदन देतेवेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरेसर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव यांच्यासह सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी कांबळे आणि मी स्वतः प्रशांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आणि उपस्थित सर्व कंत्राटी कर्मचारी मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने कंत्राट वेगवेगळ्या लोकांना द्यायचं आणि त्या ठिकाणी कामगारांचं शोषण करायचं, हे सरळ कामगार कायद्याची पायमल्ली सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल करत असताना दिसत आहे। गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना कामगारांना किमान वेतन मिळत नाही, बोनस मिळत नाही, कोणत्या प्रकारची सुरक्षा देत नाही, अशी परिस्थिती असताना किमान वेतनामध्ये देखील कंत्राटी कामगार जरी असले तरी किमान वेतनामध्ये त्या ठिकाणी सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील काही अधिकारी लोक यामध्ये सहभागी आहेत, संगनमताने या ठिकाणी टक्केवारी घेतात असं समजतंय आणि वारंवार या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं धमक्या दिल्या जात आहेत। तुम्हाला काढून टाकीन, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना काहीतरी सांगायचं, अशा पद्धतीने जी काय सुरू आहे ती तात्काळ बंद होण्यासाठी आणि कामगारांना या कंत्राटी कर्मचारी कामगारांना कायम किमान वेतन मिळावं, बोनस मिळावं, यासाठी आम्ही आज सांगली सहाय्यक कामगार आयुक्त मुजार साहेब यांना निवेदन देत आहोत। परंतु या निवेदनाच्या माध्यमातून सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील जे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायद्याची जी पायमल्ली होत आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी, त्यांना किमान वेतन आणि आतापर्यंत जो काय फरक आहे तो तात्काळ देण्यात यावा, अन्यथा ज्या आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं उग्र आंदोलन वंचित बहुजन माथाडी युनियनच्या वतीने करू। त्यावेळेस संबंधित जे कंपनी आहे, आता जी सध्याची जी कंपनी आहे क्रिस्टल कंपनी, बीव्हीजी कंपनी आहे असं दिसते की क्रिस्टल कंपनी बीव्हीजी कंपनीच्या माध्यमातून जर ते कर्मचारी काम करत असले तर तिथल्या जे संबंधित अधिकारी आहेत यांचं या ठिकाणी संगनमत दिसून येते आणि त्या संगनमताने तिथल्या अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेऊन या लोकांच्यावर दबाव आणत आहेत, ते तात्काळ थांबवण्यात यावा, अन्यथा आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उग्र आंदोलन करू आणि जो काय असेल निर्णय तात्काळ आम्हाला मिळावा यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांना देखील आम्ही आज भेटून सांगत आहोत आणि तात्काळ या संबंधित निर्णय लागेल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि GR प्रमाणे या लोकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे आणि GR प्रमाणे कामकाज व्हायला पाहिजे। किमान वेतन हे देणं बंधनकारक आहे आणि किमान वेतन देणं बंधनकारक असताना देखील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिलं जातं आणि जास्त राबवून घेतलं जातं। या रुग्णालयामध्ये माणसंच काम करतात, कोणतीही मशीन काम करत नाही, तरी या संबंधित माणसांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात यावा। या ठिकाणी एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करण्यास भाग पडू नये या सिव्हिल प्रशासनाला आम्ही या ठिकाणी
जाहीर असं एक आवाहन करतो, इशारा देतो. आणि क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.